गुड मॉर्निंग डे लास्ट इन मालवण. तर आता निघायची तयारी करतोय. निघायला खूप वेळ आहे अजून. 4ची गाडी आमची. तर आत्ता वाजले 10 सकाळचे. तर आम्ही चाललो आहे आता पहिला नाश्ता करायला. नाश्ता वगैरे करू, जेवू वगैरे दुपारचं आणि मग रिक्षावाल्याला आम्ही बोलवणार आहे. मग जाऊ आम्ही कुडाळ स्टेशनला. तर मस्तपैकी मजा केली. तुम्ही पण चार दिवस आम्ही खूप मजा केली आणि तुम्ही पण ब्लॉगमधनं तुम्हाला पण थोडी माहिती भेटली सगळी. तर पहिला आता कवाटकर म्हणून हॉटेल आहे पाठीमागे, तिथे आम्ही पहिला नाश्ता करतोय आणि मग बघूया. आज तर काय फिरायचं आम्ही ठेवलं, तर चाललो आहे आता पहिला नाश्ता वगैरे करून घेऊ, मग बघूया काय प्लॅन आहे तो. कारण आज प्लॅन आम्ही काहीच नाही ठेवलं, फक्त बॅगा पॅकिंग. आणि हे बघा आमची आता ही बघा, ही एक पिशवी वाढली आहे, ही एक पिशवी आणि माझी बॅग आणि ही माझी स्लॅग आणि ही इतरची बॅग. तर एक पिशवी, 2 पिशव्या आमच्या वाढल्या. तर कसं काय करायचं ते. तर चला पहिला नाश्ता करून होऊया, मग बघतो मी काय बघायचं ते आणि मग निघूया जायला स्टेशनला. आम्ही आता शॉर्टकट चाललो आहे. आमच्या हॉटेलच्या मागणंच एक शॉर्टकट आहे हॉटेलला जायला, त्या दुसऱ्या हॉटेलला खायच्या. तर मस्तपैकी आता आणि पडतो इथे. कालपासून पाऊस चालू झाला. ॲक्च्युली आमचं सगळं फिरून वगैरे झालं आहे आणि कालपासून पाऊस चालू झाला आहे. तर तुम्ही बघा, हे बघा व्ह्यू. समोर पाऊस पडतो आणि वरती पावसाचं झालं आहे, नारळाची झाडं. कोकण म्हणजे एक नंबर आहे. तर नेक्स्ट इयरला पण आम्ही जानेवारीमध्ये कोकणला येणार, कारण आमचं राहिलं आहे म्हणून आम्ही जानेवारीमध्ये येणार होतो. आता हा बघा व्ह्यू समोरचा, हा बघा. इथे आम्हाला समोरच जायचं आहे. बाहेर निघालं की राईट मारला की आणि ही सगळी नारळाची झाडं आणि ही येते हळूहळू. खाली खाली बघ रे, मस्त कौलारू घरं वगैरे आहेत. आणि आमचं फिरून झालं आणि आता पाऊस आला म्हणून आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता मेन हा बघा, हा समोर आहे तो मेन रोड. तिकडनं राईट मारला की तुम्हाला पेट्रोल पंप जवळ आहे, कुणकेश्वरचा रोड जवळ आहे, सगळं जवळ आहे मेन ह्याच्यापासून. म्हणून आम्हाला त्याने दाखवून ठेवलेलं शॉर्टकट. चलो पहिलं जाऊन पहिलं जिथे आपण पहिल्या दिवशी घावणे चटणी खाल्लेली दुसरी तिकडेच चाललो आहे आता. स्टेट येऊन जवळच पेट्रोल पंप पण आहे आम्हाला इकडे, एकदम जवळच आहे पेट्रोल पंप. गेम घेतला आहे खेळायला आणि समोरच आम्हाला जायचं आहे तिकडे नाश्ता करायला. आम्हाला गाडी दिल्ली आहे. काल रात्री आमची 3 दिवसासाठी आम्ही घेतलेली गाडी, तर काल दिल्ली आम्ही गाडी आता. म्हणून आम्ही आता मस्तपैकी चालत फिरतो. हां, बॅग्स वगैरे सगळं पॅक करून ठेवलं आहे आणि आता चालत फिरतो. मस्तपैकी नाश्ता करू आणि परत थोडं रूमवर जाऊ, बॅग पॅक करू आणि मग जेवायला येऊ आणि निघू. मग चलो. तर ऑमलेट पाव, घावणे चटणी खाऊन पण झालो दोघांचं. आणि तुम्ही काय मागवलं रे? यांनी मागवली साबुदाणा खिचडी, कारण याचा आज आहे उपास. तुझा उपास आहे ना आज? मागव ना यार, उपास आहे त्याचा आज. म्हणून त्याने साबुदाणा खिचडी मागवली आणि मी ऑमलेट पाव मागवला मस्तपैकी इकडं. तर चलो एन्जॉय करूया. ऑमलेट पाव तुझं काय रे? साबुदाणा खिचडी. याचा उपास आहे ना तुझाच? ठीक आहे, चला इथं उपास आहे. व्हेज थाळी मागवली आहे मस्त. म्हणजे सुक्या बटाट्याची भाजी, फ्लॉवरची आणि कोणती आहे, काळे वाटाणे. ॲक्च्युली काळे वाटाणे आमरस पण दिले आणि मी भाकरी घेतली आहे, कारण जेवढे दिवस आम्ही नॉनव्हेज खात होतो. आज बोललो चला व्हेज खाऊया मस्तपैकी. तर एन्जॉय करतो. आणि यांनी मागवलं आहे चिकन मसाला आणि राईस मागवला आहे दोघांनी. मी आता खायला चालू करतो. चलो मटन सूप नाही, डाळ आहे. चलो फायनली आम्ही आता निघतोय. आमचा रिक्षावाला पण येतो अर्धा तासात. तुम्ही बॅग बघू शकता. आपण आणलेल्या किती बॅग? 2 बॅगा आणलेल्या आम्ही. आता वाढल्यात 1 2 तर 2 बॅग वाढल्यात आमच्या आता. आमची लास्टला रूम बघून घ्या. आम्ही जशी रूम घेतलेली तशीच परत आम्ही क्लीन करून मस्तपैकी लावून वगैरे दिलेली. AC, बाथरूम पण क्लीन आहे मस्तपैकी बघू शकता. आता फायनली निघायची वेळ झालेली आहे आमची. बॅग वगैरे पॅक झालेले आहेत आमच्या. इतर पण रेडी आहे. इतर रेडी, इतर पण रेडी आहे आता जायला. तर चलो. ॲक्च्युली आत्ता पाऊस चालू झाला आहे आमच्यामुळे आम्ही जरा असं लवकरच निघतो. तर लवकरच निघतो. तुम्हाला आवडला? त्याचा गेम आवडला का? म्हणजे वर्ल्ड ऑफ इथाचा गेम आवडला का बघा तुम्ही. ॲक्च्युली आता मस्त खूप 4 दिवस आमचे कसे गेले काय माहितीच नाही.
खूप मजा केली आम्ही 4 दिवस. आता फायनली आमचा निघायचा टाईम झालेला आहे. पूर्ण परतीचा असेल. मजा आली का? मजा आली का तुला 4 दिवस? चलो आता निघतो आम्ही. आता थोड्या वेळात आमचा रिक्षावाला पण येतो. आम्ही जसं आलेलो त्याच रिक्षावाल्याला आम्ही टाईम केलेलं आहे. जरा बोला आम्हाला घ्यायला पण आहे. तर 4:42 आमची गाडी आहे, जनशताब्दीची गाडी आहे. आता निघूया हॉटेलमधनं. तर चलो स्टे ट्यून. पुढे काय होईल ते मी दाखवेलच तुम्हाला ब्लॉग. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणामध्ये तुम्ही वलवा गाडी. ना 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 तासाने आम्ही आलो आहे कुडाळ स्टेशनला. तर गाडी इकडे तर राईट टाईम दिसते. इकडनं ट्यूमवरनं सुटली आहे गाडी. तर आम्ही स्टेटस चेक केला. तर बघू आता किती वेळात येते गाडी. यांना लागली आहे भूक. आता जेवलेत तर यांना भूक लागली आहे. पुढे की हे कुडाळ स्टेशन पूर्ण आहे, गर्दी आहे. तर गाडी राईट टाईमला आहेच. 4:40 दाखवते इथे त्याच्यावरती. तर बघूया आता स्टे ट्यून. बघूया पुढे काय दाखवायचं असेल तर मी दाखवतो. रत्नागिरीला आणि पाऊस पण वेगळा आहे. पाऊस सगळं भरला आहे. रत्नागिरीनं अजून आमचे 3-3.5 तास जर्नी आहे. बघूया. काय खायला आम्ही काय घेतलं नाही आहे. गाडी अजून पण ऑन टाईमच आहे. पुढे लेट नाही काय नाही. पुढे बघूया कसं काय ते. चलो जातो गाडी. बाहेर उभा राहिला आहे जरा. चिपळूण पर 8:50ला 7:50ला आम्ही चिपळूण ऑन टाईम गाडी आहे बरोबर. कुठे लेट नाही आहे. आता इकडनं डायरेक्ट पनवेलवरनं ठाणा. 10:43 10:30चा टायमिंग दाखवतो ठाण्याचा. आता बघूया ऑन टाईम पोचतो का. इथपर्यंत तरी ऑन टाईम आहे. पुढे पण जाईलच ऑन टाईम. स्टे ट्यून. बघू पुढे काय काय दाखवायला भेटत असेल. दाखवण्यासारखं काहीच नाही आमच्याकडे. स्टे ट्यून.
ॲक्च्युली काल रात्री झाला लेट आणि गाडी पण 2 तास उशिरा आली. म्हणजे आम्ही आलो 12 वाजता, जी 10:43 10:30 येणार होती ती गाडी आली 12 वाजता. तर ब्लॉग एंड करायला भेटलाच नाही. आता सकाळ झाली आहे. आता उठलो आहे मस्तपैकी, सगळे बॅग ओपन वगैरे केल्यात. तर ऑल ओव्हर आमची 5 दिवसाची जी मालवण ट्रिप होती ती तुम्ही एन्जॉय केलीच असेल. सिरीज आमची मालवण सिरीज. हा ब्लॉग आता परतीचा प्रवास होता. तर याच्यात जे दाखवायचं ते मी दाखवलं, जे नाही दाखवायचं म्हणजे जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं. ॲक्च्युली याच्यातला कुठलाच ब्लॉग प्रमोशनसाठी नव्हता. जे आम्हाला आवडलं, जे आम्ही खाल्लं किंवा जे बघितलं तेच आम्ही सगळं याच्यात सांगितलेलं. प्रमोशन कुठलंच हॉटेलचं वगैरे नव्हतं. तर चला, मालवण ट्रिप आमची झाली आता. तर बॅक टू वर्क. उद्यापासून ऑफिस सगळ्यांचं, त्याची शाळा, त्याची मंडेपासून शाळा आहे. तर चलो अभी हे ब्लॉग इथेच एंड करतो आता मी. तर कोकणात पण खूप मजा आली आम्हाला. आता नेक्स्ट इयरला आमचं प्लॅन चालू झालं आत्ताशीच. नेक्स्ट इयरला परत जायचं, कारण आमचं स्कुबा आणि सगळे वॉटर स्पोर्ट्स राहिलेत आमचे. तर त्यासाठी आम्ही नेक्स्ट इयरला परत जाणार आहोत. तर तुम्ही या सिरीजला, मालवण सिरीजला भरभरून प्रेम दिलं, धन्यवाद तुमचे. तर चला. आणि आम्हाला ॲक्च्युली सगळी माणसं जी पहिल्यापासून आम्ही ट्रेनमधनं बसल्यापासून ते पुढपर्यंत, हॉटेल किंवा रिक्षा, बाईकवाला, बाईक रेंटवर घेतलेली, ते सगळे आम्हाला स्वामींच्या कृपेने मस्त भेटले. म्हणजे चांगले भेटले सगळे आपले, म्हणजे माणुसकीच्या नात्याने. हॉटेलवाला तर एक नंबर, त्याच्यामध्ये हेच नव्हतं काय. तर मी तुम्हाला हॉटेलचा नंबर पण शेअर करेल खाली याच्या बॉक्समध्ये. तर तुम्हाला हॉटेलचा नंबर सेव्ह करेल आणि लोकेशन सेव्ह करेल. तर तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर त्या नंबरवरती ओमकार गोंडकर म्हणून आहे, त्याला कॉल करा आणि त्याला सांगा बुकिंग करायचं असेल. तर ॲक्च्युली त्यांचं 15 जूनपर्यंत बुकिंग चालूच आहे. तर आम्हाला ॲक्च्युली वाटलं की आम्हीच शेवट आहोत, पण तो बोलतो की नाही होत, अजून 15 जूनपर्यंत चालू आहे. तर चला, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. चलो, बाय बाय, टेक केअर.